Hello, my dear students. Welcome back to our channel. आपण इंजिनियर्स कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आपल्या CET सेल कडून रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये काही प्रक्रियाची नोंदणीची घोषणा केलेली आहे. ते काय आहे ते आपण पाहूयात. ते पहा इथे दिलेले आहेत. यासाठी CET सेल रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शासन सीईटी सेलने काय केले आहे, स्क्रुनिटी सेंटर म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थोडक्यात त्याला म्हणलं जातं, त्याच्याबद्दल एक महत्त्वाचं जे नोटीस आहे ते जाहीर केलेलं आहे. तर रजिस्ट्रेशन पण 2025 साठीच्या विद्यार्थ्यांना काय आहे, महाविद्यालयामधून विद्यार्थी पालकांसाठी सुविधा निवडली जातील. म्हणजे तुम्हाला महाविद्यालयामधून जे स्क्रुनिटी सेंटर हे निवडले जाते, निवडलेल्या नियमानुसार प्रवेश करण्याचे काम योग्यरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जे स्क्रुनिटी सेंटर टाकले, जे पडताळणी केंद्र टाकलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन जे त्यांचे जे काम आहेत ते करणं हे आवश्यक आहे. मुख्य कार्य काय आहेत? ऑनलाईन अर्ज सादर करणे. ऍक्टिव्हिटी नंबर 1 तुम्हाला काय करायचं आहे? ऑनलाईन अर्ज नोंदणी सादर करायची आहे. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. सादर केलेल्या अर्जाची एक प्रत उमेदवारासाठी छापणे. यासाठी उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तुमची जेव्हा म्हणजे तुमची जेव्हा बारी येईल किंवा तुमचं जे पडताळणी केंद्र येईल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर उमेदवारांसाठी या कार्यासाठी एससी चा वापर करणे अनिवार्य नाही. म्हणजे स्क्रुनिटी सेंटर म्हणजे तुमचं पडताळणी केंद्र याचा वापर करणे अनिवार्य नाही. तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात. एससीने उमेदवाराने मूळ कागदपत्रे गोळा करू नये किंवा ताब्यात ठेवू नये, अन्यथा कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रुनिटी सेंटर वरती जाचाल तेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत. पण तिथं मूळ कागदपत्रे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे जे आहे तिथं सबमिट करायचे नाहीयेत तुम्हाला. ते तुमच्यासोबत जे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्यासोबत ते वापस घेऊन यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर परत पाहूयात. तर ऍक्टिव्हिटी नंबर 2 पाहूयात. कागदाची पडताळणी आणि अर्जाची पुष्टी काय आहे? अर्जातील उमेदवारांनी केलेल्या दाव्यानुसार कागदपत्रांची पडताळणी करणे. ओके. त्याच्यानंतर आहे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे. उमेदवार ऑनलाईन भरलेल्या सादर केलेल्या अर्जाची प्रिंट आउटसह अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या एक प्रतीसह एससी मध्ये येतील. एससी सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल आणि सर्व प्रतींवर तारीख व स्वाक्षरीसह शिक्का मिळेल. ठीक आहे. त्यानंतर पडताळणी झालेल्या अर्जाच्या पावतीसह कागदपत्रे उमेदवाराला परत केली जातील. हे जे स्क्रुनिटी सेंटर जे असतील ते तुमची जे काही टाकचाल त्याच्यासाठी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यांचं जे काम काय आहे ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेणे, स्कॅन करणे आणि त्यांचा एक प्रती त्यांच्याकडे ठेवून घेणे. कोणतेही तुमच्याकडनं शुल्क तिथे आकारले जाणार नाही याची सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला एक कागदपत्र भेटल, त्याच्यावरती तुम्हाला शिक्का असेल, तो शिक्का असलेला स्वाक्षरी असलेला कागद तुम्हाला घेऊनच वापस यायचा आहे. ठीक आहे. उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेणे. या कार्यासाठी उमेदवाराने एससी ला भेट देणे बंधनकारक आहे. यासाठी उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे तुमचं एखादं कागदपत्रामध्ये चुकी झाली असेल किंवा तुमचं कागदपत्र वगैरे नसेल तर तुम्ही तिथे जाऊन तुमचं ते जे आहे ते इश्यू जे आहे तुम्ही जे सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. ऑनलाईन ऑप्शन फॉर्म. आता कॅपराऊंड साठी थोडीशी माहिती या ठिकाणी देता येते. पाहूयात आपण. उमेदवारांसाठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म सादर करण्याची सुविधा पुरवणे. ओके. सादर केलेल्या ऑप्शन फॉर्मची प्रिंट आउट देणे. ओके. ऑप्शन फॉर्म भरताना विशिष्ट पसंती निवडण्याची एससी ने आग्रह करू नये. यासाठी उमेदवारांनी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवार या कार्यासाठी एससी चा वापर करणे अनिवार्य नाही. म्हणजे तुम्ही जे काही विद्यार्थी जे आहेत ते काय करतात, कॉलेजवरती जाऊन फॉर्म भरतात. तसं न करता तुम्ही ऑनलाईनला बाहेरून कुठूनही फॉर्म भरू शकता, जेणेकरून ते जे कॉलेज जे आहे ते आपलं कॉलेज टाकून ते त्यांचं कॉलेज तुम्हाला लागू नये. यामुळे आणि पहा ही जी प्रोसेस आहे ना तुमची स्क्रुनिटी सेंटरची, म्हणजे तुमचं जे ऑनलाईन पडताळणीचं ते तुम्हाला 0% जे आहे फीस लागणार आहे. म्हणजे फीस कोणी आकारणार नाही. तर हे म्हणजे जे कॉलेज वाल्यांना जे आहेत त्यांना डेट दिली होती 19 जून
2025 ते 27 जून 2025 म्हणजे याच्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशनचे फॉर्म जे आहेत ते चालू होण्यास होतील. असं हे पहा, तुम्ही पत्र पण पाहू शकता सीईटी सेलचं. या ठिकाणी ऑफिशियली पत्र जे आहे, वरती आपण सीईटी सेलचा शिक्का ऑफिशियली पत्र आहे, 18 जूनला काढलेला आहे, हा पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठलीही फीस वगैरे तुम्हाला जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट पडताळणीसाठी जाचाल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तर तुम्हाला कुठलीही फीस तिथे पे करायची नाही. तुम्हाला टोटली ते फ्रीमध्ये असणार आहे. याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व विद्यार्थी पालकांनी नोंद घ्यावी आणि तिथे सर्व तुमचे डॉक्युमेंट वगैरे ओरिजिनल घेऊन जायचे आहेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तिथं देऊन ते स्कॅन झाल्यानंतर तुमचे जबाबदारीनं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते वापस आणायचे आहेत आणि त्यांच्याकडनं एक सही शिक्का भेटेल, जो की ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफायचा असेल, तर ते घेऊन तुम्ही वापस यायचं आहे. धन्यवाद.